जय महाकाल। आज आपण भेट देणार आहोत उज्जैनच्या महाकालेश्वराला आणि ओंकारेश्वर मंदिराला। आमचा पहिला पडाव होता महेश्वर किल्ला। महेश्वर हे मराठी मनांसाठी अभिमानास्पद असं गाव आहे। मध्य प्रदेशात नर्मदेच्या किनारी वसलेल्या या गावातच अहिल्याबाई होळकर यांची राजधानी होती। इथे बसूनच त्यांनी माळव्यातील मराठी दौलतीचा कारभार हाकला। महेश्वरला कवेत घेऊन नर्मदा येथून जाते। या नदीवर बांधलेले घाट देखणे आहेत। पेशवा घाट, फणसे घाट, अहिल्या घाट हे प्रसिद्ध घाट आहेत। या घाटावर फारशी लगबग दिसत नाही। नदीच्या एकाच बाजूला घाट असल्याने तिथे बसून पलीकडचे ग्रामीण जीवन अतिशय छानपैकी बघता येते। नर्मदा काठच्या पहाटेच्या सूर्योदयाचे अविस्मरणीय दर्शन घेऊन आम्ही ओंकारेश्वरला पोहोचलो। ओंकारेश्वर हे मध्य प्रदेश राज्यातील खंडवा जिल्ह्यामध्ये नर्मदा नदीच्या काठी आणि ओंकार बेटावर वसलेले भारतातील प्रमुख 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असणारे असे चौथे ज्योतिर्लिंग आहे। ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग हे एक हिंदू मंदिर असून इंदूरपासून 77 किलोमीटर आणि मोरटक्का गावापासून जवळपास 13 किलोमीटर अंतरावर हे ज्योतिर्लिंग पाहावयास मिळते। या ठिकाणी नर्मदा नदीचे 2 भाग होऊन मांधाता किंवा शिवपुरी नावाचे बेट तयार होते। हे बेट जवळपास 4 किलोमीटर लांब आणि 2 किलोमीटर रुंद आहे। या बेटाचा आकार हिंदूंचे पवित्र चिन्ह असलेले ओमच्या आकारामध्ये बनलेले आहे। नर्मदा नदीच्या उत्तरेस वसलेले हे एकमेव मंदिर आहे। येथे नदीच्या दोन्ही तीरावर भगवान शिव वसलेले आहे। महादेवाची येथे ममलेश्वर आणि अमलेश्वर म्हणून पूजा केली जाते। नर्मदा नदीत स्नान करून आम्ही ममलेश्वरचे दर्शन घेऊन ओंकारेश्वराच्या दर्शनासाठी निघालो।
ओंकारेश्वराचे दर्शन घेऊन आम्ही उज्जैनसाठी निघालो. सायंकाळी 5 ते 6 वाजेपर्यंत आम्ही उज्जैनला पोहोचलो. मंदिराशेजारी रूम बुक केल्यामुळे मंदिराचे सुरेख दर्शन आम्हाला जवळून पाहता येत होते. सगळे फ्रेश होऊन आम्ही महाकालेश्वराच्या दर्शनासाठी निघालो. या महाकालेश्वर मंदिराची पार्श्वभूमी पाहता हे मंदिर अत्यंत प्राचीन काळातील असून या मंदिराची रचना अप्रतिम आहे. हिंदू धर्मातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्रापैकी एक म्हणून देशभरात परिचित असणारे महाकालेश्वर हे मंदिर उज्जैन जिल्ह्यातील क्षिप्रा या नदीच्या तीरावर विराजमान आहे. महाकालेश्वर मंदिर हे अत्यंत सुंदर असून या मंदिराच्या परिसरात भव्य अंगण आहे. तसेच मंदिराभोवतीचे नैसर्गिक वातावरण अत्यंत मनमोहक आहे. या मंदिराच्या बाबत विशेष म्हणजे या मंदिरातील शिवशंकराची पिंड दक्षिणमुखी असून यामुळेच महाकालेश्वर मंदिरास दक्षिणमुखी ज्योतिर्लिंग म्हणून ओळखले जाते. उज्जैन महाकाल नगरीच्या नावाने देखील ओळखले जाते. या नगरीला आता आणखीन एक नवीन नाव मिळणार आहे. महाकाल नगरीत महाकाल लोक निर्माण झाले आहे. शिवपुराणाला अनुसरून या भव्य महाकाल लोकचे निर्माण करण्यात आले आहे. महाकाल लोकच्या परिसरात जवळपास 200 मूर्त्यांची स्थापना करण्यात आली असून त्या मूर्त्यांमध्ये प्राचीन आणि आधुनिकतेच्या अद्भुत मिश्रणाचे दर्शन घडणार आहे. या 200 मूर्तींमध्ये 18 फूट उंचीच्या 8 मूर्त्या आहेत, ज्यात पंचमुखी हनुमान, दत्तात्रय, चंद्रशेखर महादेव, शिव आणि सतीची कथा, समुद्र मंथनाचे वर्णन आणि गणेश कार्तिकेयाच्या लीनांचे वर्णन करण्यात आले आहे. 15 फुटाच्या 23 मूर्त्यांद्वारे शिवतांडव नृत्य, 11 रुद्र, महेश्वर अवतार, अघोर अवतार, कालभैरव, सूर्य, शरभा अवतार, खंडोबा अवतार, वीरभद्राचा दक्षवध, शिववरात, मणिरुद्र आणि शिवपरिवाराचे दर्शन घडवण्यात आले आहे. या 200 मूर्तींमध्ये 18 फूट उंचीच्या 8 मूर्त्या आहेत, ज्यात पंचमुखी हनुमान, दत्तात्रय, चंद्रशेखर महादेव, शिव आणि सतीची कथा, समुद्र मंथनाचे वर्णन आणि गणेश कार्तिकेयाच्या लीनांचे वर्णन करण्यात आले आहे. 15 फुटाच्या 23 मूर्त्यांद्वारे शिवतांडव नृत्य, 11 रुद्र, महेश्वर अवतार, अघोर अवतार, कालभैरव, सूर्य, शरभा अवतार, खंडोबा अवतार, वीरभद्राचा दक्षवध, शिववरात, मणिरुद्र आणि शिवपरिवाराचे दर्शन घडवण्यात आले आहे.
उज्जैनच्या इतर ठिकाणांप्रमाणेच भर्तृहरी लेण्यांचाही इतिहासाशी संबंध आहे. पौराणिक कथेनुसार 11व्या शतकात नियुक्त केलेल्या या लेण्यांना त्यांचे नाव राजा विक्रमादित्यचा सावत्र भाऊ भर्तृहरी याच्या नावावरून मिळाले आहे. असे म्हणतात की जेव्हा भर्तृहरीने सांसारिक जीवनाचा त्याग करण्याचा निर्णय घेतला तेव्हा ते आपले ध्यान चालू ठेवण्यासाठी शांतीच्या शोधात येथे आले. कालांतराने या गुहा त्यांचे आश्रयस्थान बनल्या, ज्यात त्यांनी आयुष्याचा बराचसाच भाग घालवला. उज्जैन शहरातील 51 शक्तिपीठांपैकी हरिसिद्धी मंदिराप्रमाणे गडकालिका मंदिर हे धार्मिक महत्त्वासाठी प्रसिद्ध आहे. या मंदिरात कापडापासून बनवलेले नरमुंड येथे अर्पण केले जातात आणि दसऱ्याच्या दिवशी प्रसाद म्हणून लिंबू वाटले जातात. या मंदिरात तांत्रिक क्रियेसाठी अनेक तांत्रिक दर्शनासाठी येत असतात. या 9 दिवसात कालिका माता आपल्या भक्तांना वेगवेगळ्या रूपात दिसते असे मानले जाते. प्रसिद्ध कालभैरव मंदिर मध्य प्रदेश राज्यातील उज्जैन शहरात क्षिप्रा नदीच्या काठावर आहे, ज्याला दरवर्षी लाखो भाविक भेट देतात. हे मंदिर ज्या ठिकाणी आहे ते भैरवगड म्हणूनही ओळखले जाते. हे भगवान शिवाचे रुद्ररूप भैरव बाबा यांना समर्पित आहे. स्कंद पुराणातील अवंतिकांड यामध्ये मंदिराविषयी सांगितले आहे. येथील कालभैरवाच्या मुख्य मूर्तीशी निगडीत एक रहस्य आहे, जे या मंदिराचे वैशिष्ट्य आणखी वाढवते. वास्तविक कालभैरवाच्या मूर्तीला प्रामुख्याने दररोज भक्तांकडून मद्य अर्पण केले जाते. भक्त येथे दारूची बाटली आणतात आणि पुजाऱ्याला देतात. पुजारी जेव्हा ते दारू कालभैरवाच्या तोंडाजवळ ठेवतात तेव्हा आश्चर्याची गोष्ट म्हणजे ती आतमध्ये शोषून घेते. उज्जैनला मंगळाची जननी म्हणूनही ओळखले जाते. कुंडलीतील मंगळ असलेले व्यक्ती शांती आणि पूजा करण्यासाठी येथे येतात. देशात मंगलनाथाची अनेक मंदिरे आहेत, परंतु उज्जैन त्यांचे जन्मस्थळ असल्यामुळे येथे केलेली पूजा विशेष महत्त्वाची असते. हरसिद्धी मंदिर हे मंदिर भारताच्या मध्य प्रदेश राज्यातील उज्जैन या ठिकाणी क्षिप्रा नदी किनाऱ्यावर भैरव पर्वतावर वसले आहे. देशभरात हरसिद्धी देवीची अनेक प्रसिद्ध मंदिरे आहेत, परंतु उज्जैन मध्ये स्थित असलेले हरसिद्धी मंदिर हे देवीचे सर्वात प्राचीन मंदिर आहे. या देवी मंदिराचे वर्णन पुराणातही आढळते. हरसिद्धी देवी मंदिराच्या पूर्व दिशेला महाकालेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर असून पश्चिम दिशेला क्षिप्रा नदीचा रामघाट आहे. हरसिद्ध मंदिर हे देवी सतीच्या 51 शक्तिपीठांपैकी 13व्या क्रमांकाचे शक्तिपीठ मंदिर आहे. या ठिकाणी देवी सतीच्या उजव्या हाताचे कोपर पडले होते. ज्या ज्या ठिकाणी देवी सतीच्या देहाचे तुकडे आणि आभूषण पडले त्या ठिकाणी 51 शक्तिपीठांची निर्मिती झाली.